इंदापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले प्रवीण भैया माने उद्या भाजपचा झेंडा हाती घेत आहेत. आपल्यासोबत प्रवीण भैया माने आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल भैया, तुम्ही उद्या भाजपमध्ये प्रवेश करताय आणि भाजपमध्येच प्रवेश का करण्याचं निश्चित केलं? नमस्कार. खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मागच्या 6-7 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मतदारांच्या आशीर्वादानं मी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी उभा असताना इथल्या मतदार राजानं मला मतदान रूपी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मतदान केलं. मतदान केल्यानंतरच्या काळामध्ये आज 6-7 महिन्यानंतर इथल्या नागरिकांना, इथल्या कार्यकर्त्यांना कामाच्या अनुषंगानं, सार्वजनिक कामाच्या अनुषंगानं अनेक गोष्टींची या ठिकाणी अडचणी यायला लागल्या. अडचणी यायला लागल्यानंतर कार्यकर्त्यांचा आग्रह झाला की आपण कुठल्या तरी मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे. आणि हे पाहता आम्हाला आमच्याच डोळ्यासमोर एकच पक्ष दिसला, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी. आणि त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीमध्ये देशाचे नेते आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी भारताची विकास कामं या ठिकाणी सुरू आहेत, यशस्वी घौडदौड या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर भारताचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह साहेब असतील आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब, त्याचबरोबर महसूल मंत्री व आत्ताचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व उद्याचे होणारे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, दौंड तालुक्याचे आमदार सन्माननीय राहुलदादा कुल, जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी वडणे साहेब यांच्या सगळ्यांच्याच या ठिकाणी मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये लाईटचा प्रश्न असू द्या, पाण्याचा प्रश्न असू द्या, विजेचा प्रश्न असू द्या, शिक्षणाचा प्रश्न असू द्या, सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न असू द्या, ही सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी काम करणार आहे. आणि हे प्रश्न कोणता पक्ष सोडवू शकतो, तर एकच पक्ष आमच्या डोळ्यासमोर आम्हाला दिसला, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी. आणि विशेषतः मला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहे की त्यांनी मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी समाविष्ट करून घेतलं. उद्या तुमचा प्रवेश होतोय, कसं नियोजन असणार आहे? कोण कोण प्रवेशाला असणार? तुम्ही इथून किती कार्यकर्ते घेऊन जाणार? उद्या आम्ही मुंबईला साधारण 1,500 ते 2,000 कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेशासाठी मुंबई या ठिकाणी जाणार आहे. यामध्ये जवळपास प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रवेश उद्या मुंबईमध्ये या ठिकाणी होणार आहे. प्राथमिक स्वरूपामध्ये प्रवेश होणार आहे. त्या प्रवेशाला जवळपास काही कारखान्याचे माजी संचालक, पंचायत समितीचे माजी सदस्य, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन असे साधारण 35 ते 40 या ठिकाणी कार्यकर्ते उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम केल्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी तुम्ही काय नियोजन केलं? आता सगळ्या कार्यकर्त्यांच्या एक सहकार्यामुळं आणि बाकीच्या सगळ्यांच्या सहयोगामुळं येणाऱ्या काळामध्ये एक भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी ताकदीच्या जोरावरती ही जुन्या कार्यकर्त्यांनी तर घराघरापर्यंत पक्ष पोहोचवलेला आहे. आम्ही परत एकदा पूर्ण जोमानं, पूर्ण ताकदीनं या ठिकाणी या पक्षासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण मेहनतीने काम करणार आहोत. पक्षाने जर आदेश दिला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रवीण भैया हे उमेदवार असतील का? हो, पक्षाने जर आदेश दिला तर मी विधानसभा लढवणार. पक्षाने आदेश दिला तर. येणाऱ्या काळामध्ये भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर इंदापूर तालुक्यासाठी तुमचं भाजपच्या माध्यमातून काय विजन असणार आहे? कारण की केंद्रामध्ये पण भाजपची सत्ता आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण भाजपची सत्ता आहे. या सत्तेचा वापर कसा होणार? आता तुम्हाला मी सांगितलं की केंद्राच्या काही योजना आहेत, राज्य सरकारच्या काही योजना आहेत. या योजना घरोघरी घरापर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. असं पाहायला गेलं तर इंदापूर तालुका भौगोलिक दृष्ट्या एकदम अतिशय सुंदर तालुका आहे. दोन्ही साईडला एक नीरा नदी, एक भीमा नदी आहे, मधून 4 लेनचा हायवे आहे, रेल्वे स्टेशन बिग वनला आहे. या तालुक्यामध्ये पाण्याच्या काय तरी देखील अडचणी आहेत. खडकवासल्याचं पाणी वेळेवर येत नाही. निराडावा कॅनल सुद्धा वेळेवर पाणी न आल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं. त्यामुळे पाण्यावरती काम करणं गरजेचं आहे. लाईट या ठिकाणी रात्रीचं मिळते, दिवसा मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या लाईटची सुद्धा अनेक समस्या या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर शिक्षणामध्ये सुद्धा या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. आरोग्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि सुशिक्षित बेरोजगार इथले तरुण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जाणवतात. त्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी कशा पद्धतीने घेतल्या MIDC मध्ये आपल्याला या ठिकाणी उद्योग आणता येतील यावरती येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण मिळून काम करणार आहे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. तर हे होते प्रवीण भैया माने, मंगेश केसरे, साम टीव्ही न्यूज, इंदापूर. आता isakal.com आहे
देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.